मुंबईच्या उपनगरामध्ये पावसाचा जोर हा अद्याप सुरूच आहे। काळे ढग आणि मुसळधार पावसामुळे काही वेळातच जलभरतीची शक्यता आहे। अंधेरी सबवे, मालाड सबवे आणि दहिसर सबवे परिसरात पाणी भरण्याची शक्यता आहे। अनावश्यक प्रवास टाळण्याचं महापालिकेने आता आवाहन सुद्धा केलं। या ठिकाणची आपण परिस्थिती आता पाहतोय की अंधेरी सबवे, मालाड सबवे या ठिकाणी आता पाणी त्या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे। अनावश्यक पद्धतीनं प्रवास करण्याचं टाळण्याचं आता आवाहन करण्यात आलं। पावसामुळे काही वेळातच जलभरतीची शक्यता आता वर्तवण्यात आली। पावसामुळे मुंबईतील लोकलची गती सुद्धा मंदावली आहे। मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाचा जोर हा अद्याप सुरूच आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी आवेश तांदळे आपल्यासोबत जोडला। आवेश, आपण पाहतोय पहाटेपासूनच पाऊस सुरू आहे आणि पावसाची आणखीन सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे। पावसामुळे काही वेळात जलभरतीची शक्यता आहे। काय ताजे अपडेट? काही तांत्रिक अडचणीमुळे आवेशशी आपला संपर्क तुटला आहे, मात्र आता ही दृश्य आपण पाहतोय। खरं तर पावसामुळे परिस्थिती आणखीन बिघडत आहे। अनावश्यक असा प्रवास टाळण्याचं महापालिकेनं आवाहन केलंय। पावसामुळे काही वेळातच जलभरतीची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाचा जोर हा सुरूच आहे। पहाटेपासून हा पाऊस सुरू आहे आणि आणखीन सुद्धा पाऊस येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मुसळधार असा पाऊस सध्या मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी कोसळतोय आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुद्धा ठप्प झाली आहे। मुंबईतील मध्य आणि हार्बर लोकल सेवा विस्कळीत झाल्या। हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा 35 मिनिटं सध्या उशिराने सुरू आहे। माटुंगा रेल्वे स्टेशनवर रुळावर पाणी भरण्यास सुरुवात झाली। मस्जिद बंदर रेल्वे स्टेशनवरही पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे। त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। माटुंगा, मस्जिद बंदर या ठिकाणी रेल्वे रुळावरती आता पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मध्य रेल्वे लोकल सेवा ही 20 मिनिटांना उशिराने धावते। बदलापूर रेल्वे स्थानकावर सुद्धा पाणी साचलंय आणि मुंबईतील मध्य आणि हार्बर लोकल सेवा मात्र आता विस्कळीत झाल्या आणि असा जर पाऊस कायम सुरू राहिला तर आणखीन मात्र अडचणी निर्माण होऊ शकतात। हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा ही 35 मिनिटांना उशिराने धावते। माटुंगा रेल्वे स्टेशनवर रुळावर पाणी भरण्यास सुरुवात झाली। हे दृश्य आपण पाहतोय। माटुंगा रेल्वे स्टेशनवरचे दृश्य, त्या ठिकाणी रेल्वे रुळावरती पाणी साचलंय। तिन्ही मार्गावरील लोकल सेवा 10 ते 15 मिनिटांनी सध्या तरी उशिरा धावत आहेत। मुंबईतील मध्य हार्बर मार्गावरती जी लोकल वाहतूक सेवा आहे ती आता विस्कळीत झालेली आहे। करी रोड स्टेशनवर सुद्धा पाणी साचले। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडले। शिल्पा, आपण पाहतोय मुसळधार पाऊस सकाळपासून कोसळतोय आणि त्यामुळे आता लोकल वाहतूक सेवा मात्र विस्कळीत होते। काय अपडेट आहे? कारण रात्रीपासूनच पावसाने जोर धरलेला आहे। पहाटेपासून ते सकाळच्या सुमारामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे मुंबई शहरामध्ये ठिकठिकाणी पाणी साचले। मात्र मुंबईची जी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते ती रेल्वे सेवा देखील आता विस्कळीत झालेली पाहायला मिळत आहे। तिन्ही मार्गावरच्या रेल्वे विस्कळीत जरी झाल्या असल्या तरी हार्बर जी लाईन आहे, हार्बर लाईनची ती 30 ते 35 मिनिटं उशिरा धावत आहे। विशेष म्हणजे सीएसटी स्थानक असेल, मस्जिद स्थानक असेल, करी रोड असेल, या तिन्ही मार्गावर तिन्ही स्टेशनवर प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे रेल्वे ट्रॅक वरतून जी ट्रेन सुरळीत धावत होती ती आता संथ गतीने धावत असलेली पाहायला मिळत आहे। 30 ते 35 मिनिटं या ट्रेन उशिराने धावतात। मात्र मस्जिद पासून ते करी रोड पर्यंत संपूर्ण ट्रेन ह्या एका जागेवर थांबून राहिलेली आहे। त्यामुळे जे चाकरमानी आहेत, प्रवासी आहेत, त्यांना योग्य वेळेत कामावर किंवा योग्य त्या ठिकाणी जाण्यासाठी विलंब होत असल्यामुळे पर्यायी मार्गाचा अवलंब केलाय। विशेष म्हणजे आपण जर आता दृश्य पाहिलं तर मस्जिद आणि करी रोडच्या या स्थानकादरम्यान अनेक लोकल ह्या जागेवर थांबून राहिल्यामुळे जे प्रवासी आहे ते लोकल मधून उतरून रेल्वे ट्रॅकने स्वतः प्रवास करत असलेले पाहायला मिळतात। जीवावर उधार होऊन हे सर्व जे प्रवासी आहेत, नागरिक आहेत, ते या लोकल मधून आता बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आता ही लोकल सेवा कधी सुरळीत होईल हे देखील महत्त्वाचं आहे। मात्र मुंबई शहरामध्ये अजूनही जोरदार पाऊस पडत आहे। ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता या हार्बर लाईनची लोकल सेवा अशीच विस्कळीत राहणार का, की मुंबईकरांना प्रचंड मोठ्या प्रमाणात या त्रासाला सामोरे जावं लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। करण अगदी शिल्पा, वाहतूक व्यवस्था पूर्णपणे पुन्हा एकदा सुरळीत केव्हा होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर कारण आणखीन सध्या पाऊस जोरदार सुरू आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।